स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची बिर्याणी करणार आहोत। ही बिर्याणी एकदम पटकन बनते आणि टेस्टी पण भरपूर लागते। मी 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे। हे मीडियम आकाराची सोयाबीन आहेत। काही सोयाबीन छोटे असतात तर काही मोठे असतात। तर मी मीडियम घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपण हे सोयाबीन उकळणार आहोत। त्यासाठी मी पाणी गरम केलेलं आहे। आपण त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालायचं आहे, म्हणजे जेव्हा हे तो सोयाबीन शिजतील ना तेव्हा मीठ त्याच्या आतमध्ये गेलेलं असेल आणि ते खाताना छान टेस्टी असे लागतील। सोयाबीन आपण उकळून थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यातलं जे पाणी आहे ते पाणी काढायचं आहे। तर सोयाबीनमधलं पाणी जे आहे आपण काढलेलं आहे। सोयाबीन मी 5 ते 7 मिनिटं उकळून घेतले होते। आता यामध्ये आपण 1 वाटी दही घालायचं आहे। 4 चमचे हे दही आहे। यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। 2 चमचा लाल तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे। अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर यामध्ये दही नाही टाकलं तरी चालेल, तरीही छान अशी ही बिर्याणी बनेल। छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया। 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ असे साफ करून घेतले आहेत। हे तांदूळ आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया आणि तांदूळ आपण धुवून घेणार आहोत। 2 ते 3 पाण्यामध्ये आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊया। हलके असे चोळून घेतलेले आहेत। तांदूळ आपण धुतले आहेत। आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे आपण भिजत ठेवणार आहोत। एका कुकरमध्ये मी 4 चमचे तेल गरम करत आहे। त्यामध्ये 2 तेजपत्ता टाकायचे आहे, 1 मसाला वेलची, 4 लवंगा टाकल्या आहेत, दालचिनीचा छोटा तुकडा टाकला आहे, अर्धा चमचा जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या मी मध्ये कापलेल्या आहेत। एकदा ही फोडणी आपण परतून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। 2 मोठे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर झाला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा मी मोठे 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे। टोमॅटो आता आपण परतून घेऊया। यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। तर अंदाजे आपल्याला हे मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे छान असं परतून घेणार आहोत। टोमॅटो मऊ झालेले आहेत। आता यामध्ये आपण जे सोयाबीन दह्यामध्ये मिक्स केले होते ते सोयाबीन आपण यामध्ये टाकायचे आहेत। पुन्हा हे आपण एकदा परतून घेऊया। मीडियम गॅसवरती आपण हे छान असं परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा बिर्याणी मसाला घालणार आहोत। बिर्याणी मसाला घातल्यामुळे खूप छान टेस्ट येईल। मीडियम गॅसवरती आपण हे 2 मिनिटं परतून घेतलं होतं। आता यामध्ये आपण जे तांदूळ भिजवले होते ते तांदूळ घालायचे आहे। यातलं पाणी मी काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर फक्त तांदूळ घालायचे आहे आणि पुन्हा हे आपण व्यवस्थितपणे हे 2 मिनिटं परतून घेऊया मसाल्यांबरोबर। गॅस मीडियम ठेवलेला आहे। छान असं परतून झाल्यावर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते तर मी 2 वाटी पाणी गरम केलेलं आहे आणि 2 वाटी पाणी यामध्ये टाकून आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर आपण टाकूया। कोथिंबीर सुद्धा मी धुवून बारीक कापून घेतलेली आहे। छान असं आपण हे मिक्स करून घेऊया। एकदम मिठाचं प्रमाण बघायचं, जर अळणी वाटलं तर मीठ टाकूया। आता आपण याला झाकण लावलेलं आहे। मीडियम टू हाय गॅसवरती 2 शिट्ट्या करायच्या आहेत। त्यानंतर त्यातला जो वाफ आहे ती काढायची। तर आपल्या 2 शिट्ट्यासुद्धा झाल्यात कुकरला आणि छान अशी ही आपली सोयाबीनची बिर्याणी तयार आहे। खूप टेस्टी लागते। जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।